नमस्कार, मी अंकिता पवार स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी, विस्तारित लॉकडाऊनच्या नव्या पर्वाला सुरुवात, आर्थिक दुर्बल घटकातील कोरोना बळींसाठी 1 लाखाची भरपाई, फेसबुकचा हिंदू द्वेष या विषयावर हिंदू जनजागृती समितीतर्फे परिसंवाद संपन्न, पेट्रोलच्या 100चे काउंटडाऊन सुरू, खानापुरात इंधनाच्या वाढत्या दरासंदर्भात काँग्रेसची निदर्शने, सेवा सिंधू पोर्टर केंद्रात होणारी लूट रोखली, लसीकरणानंतर चुंबकीय शक्तीचा अनुभव। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोरोना संदर्भातील। देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे। अनेक राज्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे, तर कोरोना परिस्थिती पाहून निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत। दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे। मात्र अद्यापही कोरोनाबाधित रुग्णांची मृत्यू संख्या अद्याप कमी झालेली नाही। अशातही काल दिवसभरात 72 दिवसांमधल्या सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे। गेल्या 24 तासात देशभरात 70,421 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 1,19,501 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, तर 3,921 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सलग 7व्या दिवशी 1 लाखांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे। देशात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांपेक्षा कमी झाली आहे। विस्तारित लॉकडाऊनच्या नव्या पर्वाला सुरुवात। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवड्याभराच्या विस्तारित लॉकडाऊन पर्वाला सोमवारपासून सुरुवात झाली। सोमवारी सकाळी बाजारपेठेत गर्दीचे वातावरण दिसून आले। पुन्हा एकदा नागरिकांनी आपल्या दैनंदिन व्यवहारांसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती। बेळगाव शहर आणि उपनगरी भागात नागरिकांच्या गर्दीचे दृश्य दिसून आले। दैनंदिन स्वरूपातील आवश्यक सामग्री खरेदी करण्यासाठी नागरिकांचा ओघ बाजारपेठेत वाढला होता। जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी दिनांक 21 जून पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्याचे जाहीर केले आहे। सदर कालखंड कालावधी कमी करावा, त्याचप्रमाणे सध्याच्या कालावधीत वेळ वाढवून द्यावा अशी मागणी व्यापारी वर्गाने केली होती। मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे। ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार अद्यापही वाढतो आहे, त्यावर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। बेळगाव तालुक्यातील काही गावे लॉकडाऊनचे कठोर पालन करीत आहेत। त्याचप्रमाणे महानगरपालिकेकडून बेळगाव शहरात कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी मोहीम सुरू आहे। आर्थिक दुर्बल घटकातील कोरोना बळींसाठी 1 लाखाची भरपाई। राज्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्तींच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 लाख रुपये भरपाई रक्कम देण्याचा निर्णय मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी जाहीर केला आहे। यापूर्वी कोरोनामधील अनेक गरजू घटकांसाठी त्यांनी पॅकेज घोषित केले होते। आता नव्याने कोरोना मृतांच्या भरपाईची रक्कम जाहीर करण्यात आली आहे। BPL कार्डधारक कुटुंबातील सदस्य निवृत्त झाले असल्यास त्यांच्या कुटुंबियांना या भरपाईचा लाभ देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे। राज्य सरकारने कोरोनाच्या कालावधीत गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थींसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे। प्रारंभी 1250 कोटी आणि त्यानंतर 500 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते। अशा प्रकारे एकूण 1750 कोटी रुपयांचे पॅकेज सरकारने जाहीर केले आहे। राज्यामधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आधार देण्यात आला आहे। आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबात सदस्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला असल्यास कुटुंबासाठी 1 लाख रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। सरकारच्या या योजनेने काही प्रमाणात कोरोनाच्या जखमेवर फुंकर घातली आहे। फेसबुकचा हिंदू द्वेष या विषयावर हिंदू जनजागृती समितीतर्फे परिसंवाद संपन्न।
आज देशातील हिंदुत्ववादी संघटनांना सोशल मीडिया चालवणाऱ्या विदेशी आस्थापनांकडून लक्ष केले जात आहे. फेसबुककडून त्यांची पाने बंद केली जात आहेत, तर ट्विटरकडूनही भारताच्या उपराष्ट्रपतींचे तसेच सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अधिकृत खात्याचे ब्ल्यू टिक काढले जाते. सुदर्शन न्यूज यासारख्या वाहिनीचेही पान बंद केले जाते. मेक इन इंडियाच्या धर्तीवर भारत सरकारने फेसबुकप्रमाणे स्वदेशी ॲप विकसित केले पाहिजे असे आवाहन भारताचे तेलंगणा राज्यातील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी राजासिंह यांनी केले. हिंदू जनजागृती समिती आयोजित फेसबुकचा हिंदू द्वेष या ऑनलाईन विशेष परिसंवादात ते बोलत होते. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ, यूट्यूब आणि ट्विटर यावर 8684 लोकांनी पाहिला. या विषयावर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन ट्विटरवर चाललेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात 72,000 ट्वीट्स करून नागरिकांनी फेसबुकचा निषेध केला. हम सबको पता है कि फेसबुक भारत में एंटी हिंदू एजेंडा चला रहा है. कुछ माह पूर्व सनातन संस्था के 5 ऑफिशियल अकाउंट्स को बंद किया गया. उसके बाद सनातनशॉप.com जो सनातन धर्म ग्रंथों की बिक्री करता है उसको ऑफिशियल अकाउंट भी बंद किया गया. सनातन प्रभात जो हिंदुत्व का एकमात्र न्यूज़पेपर है उसका ऑफिशियल अकाउंट को भी बंद किया गया. हिंदू जनजागृति समिति उसके 27 अकाउंट्स जिसकी फॉलोअरशिप 2.7 मिलियन इतनी है उसके सारे 27 अकाउंट्स को भी बंद किया गया. मैं यह बताना चाहूँगा कि सनातन संस्था का जो ऑफिशियल अकाउंट था उसके द्वारा सनातन धर्म की शिक्षा का प्रचार हो रहा था. सनातन धर्म को वैज्ञानिक ढंग से सिखाया जा रहा था, लेकिन फेसबुक ने कोई भी कारण न बताते हुए इस अकाउंट्स को बंद किया. हाल ही में टाइम ग्रुप ने एक न्यूज़ छापा है जिसमें स्पष्ट रूप में कहा है कि सनातन संस्था से संबंधित जो अकाउंट्स थे वो बंद करने के लिए स्वयं टाइम ने ही रिपोर्ट किया था फेसबुक को. और टाइम ये बताता है कि हमने ही बताया था कि सनातन संस्था एक एक्सट्रीमिस्ट ग्रुप है. आपको इससे समझ में आएगा कि एक इंटरनेशनल मीडिया फेसबुक जैसे सोशल मीडिया प्लेटफॉर्म का उपयोग करके भारत में एंटी हिंदू एजेंडा चला रही है. और ये हमें समझना चाहिए कि भारत में जितने सारे हिंदू संगठनों के आज फेसबुक अकाउंट्स बंद हो रहे हैं उसके पीछे कहीं ना कहीं इंटरनेशनल मीडिया है. हिंदुत्व के प्रति लड़ने वाले ऑर्गेनाइजेशन हो या चैनल्स हो, उनके पेजेस को बैन करने का एक षड्यंत्र किया जा रहा है. आज भारत देश में हिंदू जनजागृति समिति के कई ऐसे पेजेसों को बैन किया गया विदाउट कोई इंटीमेशन. मोहन भागवत जी का पेज बैन किया गया था, ट्विटर अकाउंट उनका ब्रेक कर दिया गया था, लेकिन विरोध के बाद में उनका तुरंत ओपन किया गया. सुदर्शन चैनल जो हिंदूवादी एकमात्र चैनल है जो हिंदुत्व के लिए लड़ता है, जो हिंदू हितों के प्रति आवाज उठाता है, उनका भी पेज बैन किया. पेट्रोलच्या 100रीचे काउंटडाऊन सुरू. बेळगाव शहर आणि परिसरात पेट्रोलच्या 100रीचे काउंटडाऊन आता सुरू झाले आहे. कोणत्याही क्षणी पेट्रोल 100 रुपयांपर्यंत पोहोचेल अशी माहिती पेट्रोल पंपावरील वितरकांनी दिली आहे. सोमवारी बेळगावातील पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर प्रति लिटर 99 रुपये 52 पैसे इतका होता, तर डिझेलचा दर 92 रुपये 46 पैसे होता. पेट्रोलच्या भाववाढीमुळे जनसामान्यांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. अनेक समस्यांच्या गर्तेमध्ये असणाऱ्या जनसामान्यांना आता महागाईचा फटका बसत आहे. पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ सगळीकडे आंदोलनाचा भडका उडाला आहे. यामुळे सरकारकडून पेट्रोलवरील कर कमी करण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. खानापुरात इंधनाच्या वाढत्या दरासंदर्भात काँग्रेसची निदर्शने. देशभर पेट्रोल, डिझेल, गॅस आदींच्याच दरात भरमसाठ वाढ झाल्याने सामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. पेट्रोलच्या दराने 100री गाठली तर घरगुती स्वयंपाक गॅस 900 रुपयांपर्यंत गेल्याने महिलांना गॅसवर स्वयंपाक करताना डोळ्यातून पाणी येत आहे. भाजप सरकारने दरवाढ कमी करावी अन्यथा सत्ता सोडावी असा निषेध काँग्रेसतर्फे करण्यात आला. खानापूर तालुक्याच्या आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी खानापुरात पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.
निदर्शने करताना आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, वैष्णवी पाटील, आशा हलगेकर, मारुती भेकणे, टेकडी बंधू, महांतेश राऊत आदी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवा सिंधू पोर्टल केंद्रात होणारी लूट रोखली. चव्हाड गल्ली येथील सिंधू सेवा केंद्रातील काही एजंटांनी बीपीएल रेशन कार्ड असणाऱ्यांना सरकारकडून 2000 रुपये देण्यात येत आहेत, तरी या योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता जनतेकडून पैशाची लूट करण्याचे काम सुरू होते. ही गोष्ट सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांना निदर्शनास आल्यानंतर या गोष्टींचा जिल्हाधिकारी आणि फूड कार्यालयातील अधिकाऱ्यांच्याकडून या माहितीची शहानिशा केली, तेव्हा ही निव्वळ जनतेची फसवणूक आहे ही बाब उजेडात आली. तेव्हा सिंधू सेवाच्या मालकाला धारेवर धरून गोरगरीब जनतेचे पैसे परत देण्यास भाग पाडले. यावेळी बाळू नाईक, भास्कर चव्हाण, वामन शाहपूरकर, सागर नावगेकर सह अन्य नागरिक उपस्थित होते. जितना भी एप्लीकेशन भर के लिए वो देने का भर के कंप्लीट करने वाला चवाड़ गली के पूरा चेक करो और उनका रिटर्न करने का. लसीकरणानंतर चुंबकीय शक्तीचा अनुभव. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करण्यात येत आहे. मात्र कोविशिल्ड लसीचे 2 डोस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या अंगामध्ये चुंबकीय शक्ती विकसित होत असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. बेळगाव शहराच्या न्यू गुडशेट रोड परिसरातील नर्तकी प्राईम अपार्टमेंटमध्ये राहणारे 52 वर्षीय दौलत पाटील यांना हा अनुभव येत आहे. दौलत पाटील यांच्या शरीरावर धातूच्या वस्तू थेट चिकटत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोविशिल्ड लसीचे 2 डोस घेतल्यावर त्यांच्या शरीराला अचानक सर्व वस्तू चिकटायला लागल्या असे पाटील यांनी सांगितले. लस घेतल्यावर चुंबकत्व निर्माण होतं असं समजल्यावर त्यांनी स्वतः प्रयत्न करून बघितला तर त्यांना घरातील लोखंडाच्या आणि स्टीलच्या वस्तू, नाणे, चमचे शरीरावर चिकटून राहत असल्याचे लक्षात आले. याबद्दल आपण डॉक्टरांचा सल्ला घेणार आहे असे दौलत पाटील यांनी सांगितले. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत।
भाजप सरकारने 7 वर्षांपूर्वी या देशांमध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे। तसेच प्रचंड प्रमाणात महागाई वाढली आहे। या दरवाढीचा खानापूर विभाग काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला। या दरवाढीचा आम्ही निषेध करतो आणि भविष्यात दरवाढ कमी केली नाही तर काँग्रेसचे कार्यकर्ते जनतेला घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा मेघा देसाई यांनी दिला। यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। बालकामगार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई। घरची परिस्थिती नाजूक असलेल्या आणि दारिद्र्याशी दररोज 2 हात करणारे बांधकाम मजूर, वीट कामगार आणि पोटासाठी भटकंती करणाऱ्या मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत। बालकामगारांविरोधी कायद्यासंबंधी जनजागृती होत आहे। कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईल असा इशारा जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी दिला। जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, कामगार खाते आणि जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी व्हर्च्युअल कार्यक्रमात भित्तीपत्रकाचे अनावरण करून ते बोलत होते। ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश श्री अर्स म्हणाले, बालकामगार पद्धतीमुळे मुलांचे भवितव्य नष्ट होऊ शकते। बालकामगार दिसल्यास प्रशासनाला माहिती कळवावी, त्यामुळे त्या मुलांना बालकामगिरीतून मुक्त करणे सुलभ होईल असे त्यांनी सांगितले। बिम्स हॉस्पिटलच्या आवारात खासगी रुग्णवाहिकांना बंदी। बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी बिम्स हॉस्पिटलशी संबंधित विविध विषयांवर प्रादेशिक आयुक्त आणि बिम्सचे प्रशासक आदित्य आमलान बिश्वास यांची भेट घेऊन चर्चा केली। यावेळी प्रादेशिक आयुक्तांनी अनेक बाबींचे गांभीर्य ध्यानात घेऊन लगेच आदेश बजावले। बिम्स शवागारातून मृतदेह घेऊन जाण्यासाठी खासगी रुग्णवाहिका वारेमाप भाडे आकारत असल्याबद्दल खासगी रुग्णवाहिकांना शवागाराच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातली आहे। जनता आणि रुग्णांच्या सोयीसाठी हॉस्पिटलमधील स्वागत कक्ष 24 तास कार्यरत राहणार आहे। येथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमधील विविध ठिकाणी जाण्यास मार्गदर्शन केले जाईल। कोरोना फैलाव रोखण्यासाठी कोरोनाग्रस्त रुग्णांना ने-आण करण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात येणार आहेत। रुग्णांच्या सहाय्यकांना कोरोना वॉर्डात प्रवेश दिला जाणार नाही असे आमदार अनिल बेनके आणि प्रादेशिक आयुक्त यांच्या बैठकीत ठरले। चर्मकार समाजातील गरीब गरजूंना प्रोत्साहन फाउंडेशन देणार मदतीचा हात। चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रोत्साहन फाउंडेशनच्या वतीने समाजातील गरीब गरजूंना मदत देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला। प्रोत्साहन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गंगाप्पा होनगल सभागृहात नुकतीच पार पडली। यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी कोरोना काळात चर्मकार समाजातील गरिबांवर मोठे आर्थिक संकट आले आहे, त्यामुळे संत रोहिदास हरळय्या समाजातील गरीब गरजू कुटुंबांना शिधा किट त्याचबरोबर मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। या बैठकीला उपस्थित प्रोत्साहन फाउंडेशनचे अध्यक्ष वासुदेव दोडमणी, मंडळ पोलीस निरीक्षक संतोष कुमार चंदावरी, जीएसटीचे उपायुक्त चंद्रकांत लोकरे, बीएसएनएल डेप्युटी जनरल मॅनेजर मल्लिकार्जुन ताळीकोटी, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्राध्यापक चंद्रकांत वाघमारे, ऑडिट ऑफिसर सागर कित्तूर, चर्मकार समाजाचे नेते रवी शिंदे, हिरालाल चव्हाण, रवी होनगल, सुधाकर जोगळेकर तसेच संतोष होनगल उपस्थित होते। खासदार मंगला अंगडी यांच्या नेतृत्वाखाली रेशन किटचे वितरण। कोरोनाच्या कालावधीत गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी भाजपने ग्रामीणच्या वतीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे। खासदार मंगला सुरेश अंगडी यांच्या नेतृत्वाखाली सावगावमध्ये गोरगरिबांना रेशन किट देण्यात आले। त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे विनय कदम, परशुराम तुपट, मारुती काकतकर, गोपाळ बसरीकट्टी, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर यल्लापा पाटील, कल्लापा पाटील, संगीता बाणेकर, कल्लापा पाटील, अशोक पाटील, मल्लापा सावगावकर, संदीप काकतकर, शंकर घाटेगस्ती, किरण पाटील, श्रीकांत बाणेकर, रामचंद्र घाटेगस्ती आदी उपस्थित होते। हिंदू राष्ट्र सेना आणि श्रीराम सेना कार्यकर्त्यांची गोसेवा। कोरोनाच्या कालावधीत जनतेची सेवा करण्यासाठी हिंदू राष्ट्र सेना आणि श्रीराम सेना सातत्याने कार्यरत आहेत। मुक्या प्राण्यांसाठी चारा उपलब्ध करून देण्याकरिता देखील या कार्यकर्त्यांनी पावले उचलली। गोसेवा हीच राष्ट्रसेवा हे ध्यानात घेऊन
हिंदू राष्ट्र सेना आणि श्रीराम सेना यांच्या कार्यकर्त्यांनी कडोली येथून चारा घेऊन कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर गोशाळेला पोहोचविला। शेतकरी उमेश चौगुले, सचिन तुप्पट, संतोष जाधव, नारायण रजाई, गजानन आगसगेकर, साईनाथ पाटील, विनायक देमाने, सूरज कोलजीगौडा, हिंदू राष्ट्र सेना आणि श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री रविकुमार कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। घुमटमाळ मारुती मंदिरातर्फे आर.के. कुटरे यांना श्रद्धांजली। घुमटमाळ मारुती मंदिर हिंदवाडीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान ट्रस्टी माजी प्राचार्य आर.के. कुटरे यांचे नुकतेच निधन झाले। त्यानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी घुमटमाळ मारुती मंदिर ट्रस्टच्या वतीने बी.के. बांडगी सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनंत लाड हे होते। प्रारंभी अनंत लाड यांनी प्रास्ताविक करून कुटरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले। सुनील चौगुले यांनी सूत्रसंचलन केले आणि रामभाऊ यांच्या कार्याचा आढावा घेतला। या प्रसंगी उपाध्यक्ष चंद्रकांत बांडगी, ट्रस्टी संभाजीराव चव्हाण, चंद्रकांत पवार, रघुनाथ बांडगी, बाबूराव पाटील, मोहन मेलके, विक्रम चिंडक, प्रकाश माहेश्वरी, सेक्रेटरी कुलदीप भेकणे यांच्यासह बाळू किल्लेकर, उदय कुटरे आदी उपस्थित होते। लोंढा येथे गरजूंना रेशनचे वाटप। लोंढा येथील भाजपचे नेते आणि माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबूराव देसाई यांनी कोरोनाच्या महामारीमुळे सामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। अशा गरजू नागरिकांना रेशनचे वाटप नुकताच करण्यात आले। येथील समुदाय भवनात रेशनचे वितरण बाबूराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी लोंढा गावातील अनेक गरीब गरजूंनी याचा लाभ घेतला। रेशनच्या माध्यमातून तांदूळ, साखर, बिस्किटे, साबण यासारख्या इतर साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी लोंढ्यातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर आणि इतर 6 जणांची चौकशी सुरू। महान फुटबॉलपटू तसेच अर्जेंटिनाच्या 1986च्या फिफा विश्वचषक जेतेपदाचे शिल्पकार दिएगो मॅराडोना यांचे गेल्या वर्षी वयाच्या 60व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले होते। मेंदूवर झालेल्या शस्त्रक्रियेतून सावरत असतानाच हृदयविकाराचा झटका बसल्याने मॅराडोना यांचे निधन झाले। मात्र आता 7 महिन्यांच्या कालावधीनंतर मॅराडोना यांच्या मृत्यूबाबत सरकारी वकिलांनी त्यांच्या वैद्यकीय आणि नर्सिंग टीमवर खुनाचा गुन्हा दाखल केला होता। माजी अर्जेंटिना फुटबॉलपटूचे वैयक्तिक चिकित्सक लिओपोल्डो लुक, मानसोपचार तज्ञ अगस्टिना सोकाचो आणि अनेक परिचारिकांवर ही कारवाई करण्यात आली आहे। मॅराडोना यांच्या शेवटच्या दिवसात त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। सोमवारपासून अर्जेंटिनाच्या वकिलांकडून या 7 जणांची चौकशी केली जाणार आहे। रोमहर्षक सामन्यात सिस्तीफावर मात करत जेतेपद। पहिले 2 सेट गमावल्यानंतरही विजयश्री कशी खेचून आणावी हे अग्रनामांकित नोवाक जोकोविचने दाखवून दिले। तब्बल 4.25 तास झुंज देत चाहत्यांना अविस्मरणीय खेळाचा आनंद देणाऱ्या जोकोविचने ग्रीसच्या 5व्या नामांकित स्टेफानोस सिस्तीफाचे आव्हान 5 सेटमध्ये परतवून लावत फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले। फिनलंडची डेन्मार्कवर मात। डेन्मार्कचा क्रिस्टियन एरिस्कन मैदानावरच कोसळल्यामुळे युरोचषक फुटबॉल स्पर्धेतील फिनलंड विरुद्धच्या सामन्याला दुःखाची किनार लाभली। जुएल पोजानपालो यांनी केलेला गोल आणि लुकास राडेस्की यांनी वाचविलेली पेनल्टी यामुळे फिनलंडने डेन्मार्कवर 1-0 असा विजय मिळविला। पहिल्या सत्राच्या अखेरीस एरिस्कन मैदानावरच कोसळल्यामुळे तातडीच्या वैद्यकीय उपचारासाठी खेळ 90 मिनिटे थांबवण्यात आला। पुन्हा खेळाला सुरुवात झाल्यानंतर जेरे युरोनेन याच्या क्रॉसवर जोपानपालो याने गोलरक्षक कार्स्पेर याला चकवून फिनलंडला आघाडीवर आणले। डेन्मार्कने या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले तर फिनलंडचा गोल करण्याचा हा एकमेव प्रयत्न ठरला। 74व्या मिनिटाला डेन्मार्कला पेनल्टीवर गोल करण्याची उत्तम संधी होती, पण पायरे एमिले याने मारलेला फटका राडेस्कीने अडवला। ऑस्ट्रियाची नॉर्थ मेसेडोनियावर 3-1 ने सरशी।
युरो कप 2020 स्पर्धेतील 6वा सामना ऑस्ट्रिया आणि नॉर्थ मेसेडोनिया दोन संघात रंगला होता। या सामन्यात ऑस्ट्रियाने नॉर्थ मेसेडोनिया संघाला 3-1 ने पराभूत केलं। ऑस्ट्रियाने पहिल्या सत्रात सामना सुरू झाल्यानंतर 18व्या मिनिटाला स्टीफन लायनरनं गोल मारला आणि नॉर्थ मेसेडोनिया संघावर दडपण आलं। त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी नॉर्थ मेसेडोनिया संघाची धडपड सुरू होती। ऑस्ट्रियाचा संघही त्यांच्या प्रयत्नांना रोखू शकला नाही। 28व्या मिनिटाला गोरन याने गोल झळकावत बरोबरी साधली। त्यामुळे दोन्ही संघाची दुसऱ्या सत्रात गोलसाठी धडपड सुरू होती। मात्र ऑस्ट्रियाने आक्रमक खेळी करत नॉर्थ मेसेडोनिया संघाला संधी दिलीच नाही। उलट 2 गोल करत नॉर्थ मेसेडोनियावर 3-1 ने आघाडी घेतली आणि विजय मिळविला। हरिबा यशवंत लोहार यांचे निधन। कचेरी गल्ली उजगाव येथील रहिवासी हरिबा यशवंत लोहार वय 78 यांचे रविवार दिनांक 13 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगी, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे। गौराबाई मोहन निलजकर यांचे निधन। करंजाळ तालुका खानापूर येथे रहिवासी गौराबाई मोहन निलजकर वय 52 यांचे रविवार दिनांक 13 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात पती, 2 मुलगे, मुलगी, जावई असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा।